गाइज आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली सापापासून आपण एंड केलाय चिंबोऱ्या आणि बोईसपासून। तर आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, प्रेम द्या। तर ब्लॉग चालू झाला आणि आपल्याला साप दिसलाय सेकंड टाइम आपल्या खोपटावरच। तर काही टेन्शन नाही, आम्ही आलो आज फिशिंग करायला, बोले तर चिंबोऱ्या पकडायला। तर ट्रॅप टाकलेले आहेत म्हणजे फग, आता फग उचललं सायला पहिल्या फगमध्ये वो काय तर मस्त चिंबोरी लागलेली। हा मेरी जान, तर लाईक बनला पाहिजे तुमच्याकडून। तर जरा खायला प्यायला घेतलं बाई, एवढ्या भारी निसर्गामध्ये पाय टाकून पाण्यात मस्तपैकी खात होतो। दादा पवायला शिकलेला आहे फायनली, काय नाही पवायला शिकलेला खाली लादी आहे म्हणजे कडप्पा आहे त्याच्यावरती दादा पोहते। आपण मी चिल करा घेत दादा बोलतो तुला पाण्यात टाकू का, दादा तुम्हाला पाण्यात टाकला, तुला पण पवायला येत नाही मला पण। आपण दोघं डुबी मग बिर्याणीची पार्टी केली चालू एकदम मस्तपैकी। हे खाऊन आम्ही जाणार पुलावर, कारण आपण बॉईज पण पकडणार आहे आज एकदम मजेशीर ना मेरी जान। तिथनं पुलाव आलो आणि एक नंबर भाई गेल्या गेल्यात पाग अडकलेला आहे आणि आमचा सुपर हिरो म्हणजे साहिल दादा गेला बॅग जम मारून भाई पाग काढायलाच। भाई एवढा फास्ट पाण्यामध्ये आपला साहिल दादा गेला भाई एकदम खतरनाक। आम्हाला पवायला येत नाही, साहिल दादांनी पाग काढून सुपरमॅन सारखा भाई पवत पवत वरती येतो आणि वरती आलेल्या भाईने पहिला पाग मारलेला आहे आणि त्याला आपल्याला बोईस लागला जो आतुलने हातात पकडला। रे कसा हालत रे रांड्याच्या, नंतर 3 बोईस लागले एकदम मस्त ना मेरी जान। दादाला मस्त मोठा बोईस लागलेला गाईज, बघा हाता एवढा बोईस होता भाई एकदम सॉलिड पागायला लागला। सगळेजण खुश होते, दादा तर जामच खुश होता भाई, नेक्स्ट लेवल खुश होता कारण की त्याला मोठा बोईस लागलाय ना मेरी जान। आपला ब्लॉग कसा वाटते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि वडा पण भेटलेला आपल्या एकदम सॉलिड साहिल दादानी भाई 4 बोलते मेरी जान डायरेक्ट 4 आणि भाई मिशा काढले अतुल भाईने एकदम खतरनाक। तिथनं आम्ही आलो घरी आणि मस्त म्हणजे खोपट्यावर आलो, चिंबोऱ्या बांधायला घेतला आपल्याला आज एवढा चिंबोऱ्या आणि एवढा बोईस लागलाय ना मेरी जान फुल टू खतरनाक। सालदानी मस्त बोईस दाखवायला घेतला आणि मोबाईल केला आपला घाण। तर भाई कसा वाटला आपला ब्लॉग, जर आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। यूट्यूब चॅनलला पण आपल्या आणि इंस्टाला पण प्रेम द्या।